भिवंडी तालुक्यामध्ये एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलंय. काही कातकरी समाजाच्या कुटुंबियांना एका वीटभट्टी मालकाने डांबून ठेवलं होतं. त्यांच्याकडनं 18 तास काम करून घेतलं जात होतं. त्या कुटुंबातील मुलं ही कुठेही शाळेमध्ये जात नव्हती, शिक्षण घेत नव्हती. त्यांच्याकडे आधार कार्ड नव्हतं, त्यांच्याकडे रेशन कार्ड नव्हतं, शासनाचं कुठलंही ओळखपत्र त्यांच्याकडे नव्हतं. आणि तरीही गेली काही वर्ष ही लोक वीटभट्टीवर काम करत होती. प्रत्येक गावामध्ये पोलीस पाटील असतो, सरपंच असतो, ग्रामसेवक असतो, आशा वर्कर, नर्स, तलाठी, अनेक महत्वाची जी पदं आहेत, शासनाचे कर्मचारी आहेत, ते गावामध्ये काम करत असतात. मात्र त्यापैकी कुणीही आपली जबाबदारी पार पाडताना दिसत नाही. तर त्या वीटभट्टीवर जे काही घडलंय ते तुम्हाला याच चॅनलवर, मशाल न्यूज नेटवर्कवर पाहायला मिळेल. मी स्वतः त्या आदिवासी कुटुंबांशी बोललोय, त्यांनी सुटका केली. त्या विवेक पंडित यांच्याशी चर्चा केलेली आहे. या सगळ्या गोष्टीतून एक लक्षात येतं की ही जी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय जे आहेत, ते आदिवासी कातकरी समाजाचं उत्थान व्हावं, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणलं जावं, यासाठी शासनाने एक स्वतंत्र विभाग नेमलेला आहे. मात्र या आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांमध्ये नेमकं काय चालतं हे सगळ्यांना माहिती आहे. खरं तर ते भ्रष्टाचाराचे अड्डे बनलेले आहेत. जी लोक पैसे देतील त्यांची कामं होतात. ठेकेदारांकडून वाटेल तेवढ्या प्रमाणावर टक्केवारी घेतली जाते. विविध योजना या लुटल्या जातात, लाटल्या जातात. मात्र ज्यांच्यासाठी हा विभाग काम करतो त्या लोकांकडे अजूनही आधार कार्ड नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना या आदिम जमातींसाठी जाहीर केलेल्या आहेत. राज्य शासनाचाही त्यामध्ये मोठा सहभाग आहे. अशा परिस्थितीमध्ये शासनाची कुठलीच यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. श्रमजीवी संघटना त्यांच्यापर्यंत पोहोचते, हा विषय समोर येतोय आणि त्याच्यानंतर त्याच्यावर चर्चा होते. 1982 विवेक पंडित यांनी वेठबिगार मुक्ती चळवळ चालू केली. आज 2023 म्हणजे 41 वर्षानंतरही विवेक पंडित तेच काम करतायत. खरं तर हा शासनाचा पराभव आहे, लोकप्रतिनिधींना लाज आणणार आहे. भिवंडी तालुक्यामधील जिल्हा परिषद सदस्य असतील, जिल्हा परिषदचे अधिकारी असतील, आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे कर्मचारी असतील, यांची आबरू चव्हाट्यावर मांडणार आहे. म्हणून 2 दिवस शोक करून, वाईट वाटून, बातम्या येऊन, त्यावर चर्चा होऊन काही होणार नाही. त्या एका प्रसंगामधून शासनाने धडा घ्यायला हवा आणि आदिवासी विकास प्रकल्पातील जे कोणी प्रकल्प अधिकारी असतील त्यांना मानास सन्मानाने आता घरी पाठवायला हवं, त्यांच्यावर गुन्हे नोंदवायला हवेत. की तुम्ही कमी पडलात, तुम्ही कातकरी समाजातील लोकांना न्याय देण्यासाठी पराभूत झालात, त्यांना तुम्ही न्याय देऊ शकला नाही. त्या महिलांना, पुरुषांना अनविनीत असे अत्याचार सहन करावे लागलेत. खूप मोठ्या कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलंय आणि म्हणून त्याची पूर्ण जबाबदारी जी आहे ही आदिवासी विकास प्रकल्पातील अधिकाऱ्यांवर फिक्स करायला हवी. या प्रकरणाची सखोल चौकशी करायला हवी आणि रितसर आदिवासी अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये यांच्यावर गुन्हे दाखल करून यांना जेलमध्ये टाकायला हवं. जो वीटभट्टी मालक आहे सिद्दीकी शेख नावाचा, त्याच्यावर गुन्हा दाखल झालेलाच आहे, पण त्याच्यावर गुन्हा दाखल करून चालणार नाही. तर ह्या गोष्टीला जबाबदार असणाऱ्या सगळ्या यंत्रणा आहेत, त्या सगळ्या यंत्रणांवर हे फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करायला पाहिजेत, तरच हे प्रामाणिकपणे काम करतील. नाहीतर अशा किती वीटभट्ट्या आहेत, अशा किती कारखाने आहेत, किती फार्म हाऊसेस आहेत जिथे वेठबिगारीपेक्षाही वाईट गोष्टी चालतात. आणि त्या सगळ्या गोष्टींना जर पायबंद घालायचा असेल तर पहिल्यांदा आदिवासी विकास प्रकल्पातील जे प्रकल्प अधिकारी असतील त्यांच्यावर गुन्हे नोंदवून त्यांना शासनातून निलंबित करायला हवं. तरच याच्या पुढे असे प्रकार घडणार नाहीत.